नमस्ते सर. नमस्ते. आपण लास्ट टाइम जे डिस्कशन केलं ग्रुपमध्ये आत्मज्ञान आणि आत्मसाक्षात्कार, तर मला ह्याच्यामध्ये सांगू शकाल का काय डिफरन्स आहे आत्मज्ञान आणि आत्मसाक्षात्कार मध्ये? आत्मज्ञान म्हणजे जे आपण शिकतो. जसं आपण भगवद्गीता शिकली किंवा अष्टवक्र गीता शिकली किंवा वेदांत काही शिकलं, उपनिषद शिकले किंवा काही आपण जे की आपल्या सॅटिस्फॅक्शन करता मनाच्या आनंदाकरता जे काही शिकतो ते आत्मज्ञान. शिकणं फक्त म्हणजे ओके. थिअरॉटिकल. पण हम्म. त्याचं सायन्समध्ये समजा आहे, केमिस्ट्रीमध्ये आहे, आपण फॉर्म्युला शिकतो H2O इक्वल टू वॉटर. एच हम्म. 2H प्लस O इक्वल टू वॉटर, असं काही फॉर्म्युला येतो. हे झालं आत्मज्ञान, मला यायला लागलं ज्ञान. पण ऍक्च्युअल अनुभव कधी घेतो? तो पाणी पिल्यानंतर. H2Oचा अनुभव कधी येतो? पाणी पिल्यानंतर. तो एक्सपिरियन्स आहे. हम्म. म्हणजे आत्मज्ञान आणि आत्मसाक्षात्कार. साक्षात्कार म्हणजे एक्सपिरियन्स. जसं साक्षात्कार शब्द इंटरव्ह्यू पण वापरतात. समजा मला तुम्हाला नोकरीला ठेवायचं, तर मी काय म्हणू, इंटरव्ह्यू या तुम्ही. पण हिंदीमध्ये त्याला काय हम्म. म्हणतात? साक्षात्कार के लिए आप आ जाओ. म्हणजे ओके. प्रत्यक्ष बोलून आपला अनुभव घेता येतो की हा काय बाबा, हे म्हणणं काय आहे यांचं. दॅट इज साक्षात्कार. हम्म. आत्मसाक्षात्कार म्हणजे स्वतःसाठी जे आपण नॉलेज गेन केलेलं आहे त्याचा एक्सपिरियन्स घेणे. साखर कशी बनते, साखरेचा पूर्ण प्रोसेस माहिती आहे आपल्याला. पण साखर हम्म. खाल्ल्यानंतर कळतं किती गोड आहे. राईट. प्रोसेस माहीत होणं आपल्या घरात येईपर्यंत तो ज्ञान आहे. आत्मज्ञान ते ज्ञान आहे. आत्म सोडून जे पण ज्ञान येते. आणि हम्म. एक्सपिरियन्स आला, साक्षात्कार झाला म्हणजे का खाऊन बघितली आपण, सेम तुम्ही इकडे अप्लाय करा. अच्छा, मग आपण डेली नॉर्मल लाईफ मध्ये असं बोलू शकतो, जर मी आता एखादं पुस्तक वाचलं तर त्याच्यातून मला मिळालंय ते ज्ञान, आणि आत्मसाक्षात्कार बघायला गेलं तर जिथे मी जॉब वगैरे करेन आणि ते ज्ञान मला तिथे यूज होतंय, दॅट इज आत्मसाक्षात्कार, असं या म्हणायचंय. दोन आहेत. एक जे आहे ते मटेरियलिस्टिक वर्ल्ड मधलं ज्ञान, तुमचं जे रेग्युलर वर्ल्डली आहे ते, ज्याचं आपल्याला हम्म. जगण्यासाठी लागतं ते. आणि दुसरं हम्म. आहे ते ऍक्च्युअल आत्म्यासाठी, म्हणजे डिव्हाइन नॉलेज म्हणू शकतो आपण त्याला. तुम्ही जे म्हणता, जे जॉबसाठी वगैरे लागतं, हम्म. ज्ञान अर्जन आहे ते. हम्म. ओके. वर्ल्डली ज्ञान अर्जन, ते एक्सपिरियन्स घेता येतो, म्हणजे साक्षात्कार घेता येतो. पण तसं आपण हम्म. भगवद्गीता म्हणली, भगवद्गीतेचं पूर्ण वाचन केलं आणि हम्म. भगवद्गीतेचा एखादा चॅप्टर, एखादा श्लोक ज्यावेळेस आपण हम्म. इम्प्लिमेंट करतो आणि त्याचा अनुभव येतो, तो साक्षात्कार. ओके. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, हे ज्ञान झालं माझं. पण ज्यावेळेस मी हम्म. त्याला अनुभव घ्यायला लागतो तसं इम्प्लिमेंट करून, तो माझा साक्षात्कार. हम्म. ओके. त्यातून मला मग पैसा आता हे मिळतो नाही, त्यातून मला काय मिळतं? हॅपीनेस मिळतो. ओन ओके. हॅपीनेस. जिथे मला ओन हॅपीनेस आहे तो माझा आत्म्याचा हॅपीनेस आहे. हम्म. तो आत्मसाक्षात्कार आणि आत्मज्ञान. जे तुमच्या आत्म्याला तृप्त करतं, ज्ञान आणि साक्षात्कार, ते आत्म्याचं, सेल्फचा. आणि जे ओके. बाहेरच्या वडली गोष्टींकर तृप्त करतं ते बाहेरचं ज्ञान. आतलं ज्ञान, बाहेरचं अच्छा. ज्ञान, दोन वेगळं समजा तुम्ही. ओके. म्हणजे असं म्हणू शकतो ह्या गोष्टी, आत्मज्ञान आणि आत्मसाक्षात्कार हे स्वतःला आनंदित ठेवण्यासाठी आहे, ना की पैसे कमवण्यासाठी. नाही, पैसे आजकाल लोक त्याच्यावर कमवतात, दॅट इज डिफरंट थिंग. हम्म. पण हम्म. आतलं सॅटिस्फॅक्शन मिळण्याकरता, इन्नर सॅटिस्फॅक्शन, इन्नर सोलचं, ते आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार. आणि बाहेरच्या ओके. जगावर कम्युनिकेशन करताना जे काही हम्म. करायचं ते ज्ञान म्हणू शकतो आपण त्याला. बाह्य ज्ञान. ओके. आत्मज्ञान ज्ञान आणि ते बाह्य ज्ञान. हम्म. ओके. आता जर हे आत्मज्ञान शिकायचं असेल कुणाला, तर हे गुगल करून या पुस्तकं वाचून या ग्रंथ वाचून पॉसिबल आहे का येणं आपल्याला? आत्मज्ञान तुम्ही ग्रहण करू शकता, पण एक्सपिरियन्ससाठी कोणतरी गाईडच लागतो. ते कसं इम्प्लिमेंट करायचं. ओके. समजा तुम्ही भाजी बनवायची, समजा तुम्हाला भेंडीची भाजी बनवायची, सगळं कळालं, भेंडी एवढी घ्यायची, हे एवढे घ्यायचं, एवढे घ्यायचं, एवढे घ्यायचं, एवढे घ्यायचं. पण जोपर्यंत सांगत नाही कोणी, बाबा हे असं कर, आई सांगत नाही किंवा कोणी सांगत नाही, तोपर्यंत तो गाईड आपल्याला कळणार नाही. आपण स्वतः करू, ते एक्सपेरिमेंट करू, पण त्या काय होतं, एक्सपेरिमेंटमध्ये वेळ जातो.
मग कुठं चुकतं, कुठं काय होतं, मग पुन्हा आपण पुन्हा शिकतो, पुन्हा चुकतं, पुन्हा शिकतो. पण ते जो काही गाईड असेल तुमच्याकडे, मी गुरु म्हणत हम्म. मी गाईड म्हणतोय. गाईड असेल तर काय हम्म. होतं, बाबा हे तुम्ही असे स्टेप फॉलो करा, तुम्हाला हे मिळेल. आणि जर चुकलं तर लगेच सांगेल की ही वेगळी करा तुम्ही. पुन्हा तुम्हाला पूर्ण रिपीट करायची गरज नाही पडत ती. ओके. आता लास्ट टाइम आपलं जे डिस्कस झालं की ओमचं खूप महत्व आहे आत्मज्ञानासाठी या आत्मसाक्षात्कारपर्यंत पोहोचण्यासाठी. हम्म. ते का म्हटलं आहे एक्झॅक्टली? ओम हा शब्द जो आहे तो युनिव्हर्सल साऊंड आहे, ज्याच्यातून हम्म. सगळं निर्माण झालेलं आहे. आपण हम्म. तो कोणता पिक्चर होता, ह्याचा, ऋतिक रोशनचा, हम्म, जादू. जादू. त्याच्यात तसं ओमचाच आवाज येत होता ना, त्यांनी सायंटिफिकली दाखवलं ते. आता ओम नाद जे आहे, ओंकारचा नाद जो आहे तो तीन चार प्रकारे केला जातो. आपण तीन त्याचे टप्पे समजून चौथा एक परमनंट आहे. अ, उ, म आणि हम्म. नंतर सायलेन्स आहे. अ, उ, म हम्म. जास्त करतो आपण तेव्हा आपल्या इडा, पिंगला, सुषुम्ना ह्या क्लिन्झिंग व्हायला लागतात. ओके. ही क्लिन्झिंगची प्रोसेस आहे. ओंकारचं चॅन्टिंग ही क्लिन्झिंग प्रोसेस आहे. जे क्लीन झालं, जसं नाली क्लीन झाली तर पाणी फ्लो चांगला राहू शकतो, तसं आपल्या हम्म. नाल्या जर क्लीन झाल्या तर त्यातून जी एनर्जी पास व्हायची आहे ती प्रॉपरली होईल. त्याच्याकरता आधी ओंकारचा नाद करतात आणि नंतर तुमचं कार्य चालू करतात. कोणती पूजा करताना, देवाची पूजा करताना ओम सहनावतु आधी ओम म्हणतात का? नाडी हम्म. शुद्धीकरण. ते नाडी ओ. शुद्धीकरणाचा एक प्रकार आहे तो. अच्छा. तुम्ही कोणताही मंत्र घ्या, गायत्री मंत्र घ्या, गायत्री मंत्र ओमच आहे. हम्म. ओम भूर्भुवः स्वहा, राईट. ओम तत्सवितुर्वरेण्यम. हे काय, नाडी शुद्धीकरण आणि त्यानंतरचा एक्सपिरियन्स, नाडी शुद्धीकरण, एक्सपिरियन्स. त्याच्यात ओके, म्हणजे आपण असं बोलू शकतो की चित्त एकाग्र करण्यासाठी, राईट? चित्त काही नाही, नाडी शुद्धीकरण आहे. चित्ताचा काही संबंध नाही ते. ओके. हा, तुम्हाला ते केल्यानंतर नाडी शुद्ध झाली तर तुम्हाला एक्सपिरियन्स आला की मी शांत झालेली आहे. ओके. हा, पण ते नाडी शुद्धीकरणाचा कार्यक्रम म्हणजे ओम. अच्छा. आता सांगा की आत्मज्ञान आणि हे आत्मसाक्षात्कार मिळवण्यासाठी आपल्याला ऋषीमुनींसारखं घर सोडावं लागतं का? या रिलेशन सोडावे लागतात का? जे पण आपले चालू आहेत या डेली रुटीन लाईफ आहे ते सोडावं लागतं का? काहीही सोडायची गरज नाही. आत्मज्ञान तुम्ही बसल्या बसल्या मिळवू शकता, वाचन करून मिळवू शकता. आणि आत्मसाक्षात्कार जे आहे ते तुम्ही अनुभव हम्म. घेऊ शकता गाईडच्या थ्रू. काही सोडायचं नाही. हे सगळं ओके, न म्हणजे हे एवढं इझी सोडता, आहे. हे खूप इझी हम्म. आहे. हम्म. सगळ्यात इझी हे. आपण जे की शाळा शिकतो, 10वी 12वी हम्म. PhD, ते खूप अवघड आहे. हे सगळ्यात इझी आहे जे तुमच्याकडं आधीच आहे. हम्म. आत्मसाक्षात्कार वेगळं काही नाही तुमच्यामधून, आत्मज्ञान वेगळं काही नाहीये. हे तुमच्यामध्ये सगळं काही आहे. फक्त आपलं रिअलायझेशन नाही त्याच्यामध्ये, कारण आपण बंधनात अडकत गेलेलो आहेत. लोकांनी काय सांगितलं, ओके. तुम्हाला मुक्त व्हायचंय ना, मोक्ष प्राप्ती करायची, हम्म. तुम्ही हे हा साधना करा. हम्म. मोक्ष प्राप्ती करता साधना करा. मोक्ष म्हणजे काय, मुक्ती मिळवायची आहे. हम्म. मुक्ती करता बंधनात टाकायला लागले ना मग ते. म्हणजे तुला मुक्त राईट. व्हायचं ना, मग तू पिंजऱ्यात जा, मग मुक्त होशील. पिंजऱ्यात जायचं कशाला, मी आधीच मुक्त आहे ना. ओके. म्हणजे साधना, ठीक आहे, एका लेवलपर्यंत साधना पाहिजे तुमची. एका लेवलपर्यंत मेडिटेशन पाहिजे. रेग्युलर मेडिटेशन पण करायला पाहिजे. पण ते हम्म. करायला नाही पाहिजे, व्हायला पाहिजे ते. 24 तासातले 20 मिनिटं, अर्धा तास तुम्ही 30 मिनिटं मेडिटेशन देत आहे, पण बाकीचे हम्म. 23 तास जे आहे ते एन्झायटी मध्ये असतात, स्ट्रेसमध्ये असतात. मग त्या राईट. दिलेल्या मेडिटेशनचा फायदा काय? मग तिथं काय, हम्म. अहंकार वाढतो. आज माझं खूप छान मेडिटेशन झालं, मी काहीतरी वेगळा आहे आज. हम्म. हम्म. एखाद्याला होते की मेडिटेशन मध्ये एखादा अनुभव येतो, काहीतरी लाईट दिसायला लागतो, काहीतरी असं इमॅजिनरी, सगळं ते ऍक्च्युली दिसत नसतं काही ते. तर तसं हम्म. दिसायला लागलं तर काय होतं ते, की पुन्हा तो माणूस तेच मिळवण्याच्या मागे लागतो. ओके. पुन्हा पुन्हा ते मला मिळायला पाहिजे, मग मला पुन्हा पुन्हा तेच दिसायला पाहिजे.
ह्याच्याकरता तो हम्म, मागा हम्म, आणि ते मागं लागणं ओके. नाहीये. तुम्हाला हम्म, एखादी हम्म, गोष्ट जर मेडिटेशन मध्ये किंवा सायलेंट सिटिंग मध्ये दिसली, हम्म, ती ऑटोमॅटिकली आलेली आहे. जर तुम्ही पुन्हा त्याच्या मागे लागला तर तुम्हाला ती कधीच मिळणार नाही. नॅचरल फ्लो ओके. मध्ये तुम्हाला ती हम्म, यायला हम्म, पाहिजे. अच्छा. समजा एखादी गाडी चालवतोय, मी गाडी शिकलो आता, गिअर टाकायचे, इनिशियल लेवल मला खूप चांगलं येतं, पण पुन्हा मला बघायची हम्म, गरज पडते का? नाही पडत. हम्म, ते ऑटोमॅटिक यायला पाहिजे ते. तसं इनिशियल लेवलला मेडिटेशन करता मला ठीक आहे, कळायला पाहिजे कसं करायचंय काय नाही, त्याची प्रोसेस आहे जी काय आहे ते. पण दरवेळेस ती हम्म, प्रोसेस फॉलो करायची, स्ट्रेट बसा, नाक बंद करा, इकडची पुढे उघड, नाही, त्याची गरज नाहीये. तुम्ही चालता फिरता बोलता जेवण करता अभ्यास करताना सगळे कामं करताना मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये राहिलात तर तुम्ही कनेक्टेड आहेत. जर तुम्ही तर राहू शकत नाहीयेत म्हणजे तुमची कुठेतरी ती लेवल आलेली नाहीये आणि त्याच्या करता ओके. पळापळी करायची गरज नाहीये. हम्म, हम्म, त्याच्यात आहे ते ऑलरेडी, तुमच्या मध्ये आहे ते, बाहेर नाही शोधायचंय त्याला. अच्छा. अहम ब्रह्मास्मी म्हणतो ना आपण, म्हणजे मीच हो. ब्रह्म माझ्या आतमध्ये सगळं काही आहे, मग बाहेर कशाला हम्म, हम्म, शोधता? राईट. आता हे एक्सप्लेन करताना तुम्ही मध्ये म्हणालात की आपल्याला मुक्ती हवी आहे. कशापासून मुक्ती? म्हणजे जनसामान्य माणसाला मुक्ती कशातून एक्झॅक्टली मुक्ती पाहिजे हे तर कळतच नाही. तर त्याचं मिनिंग एक्झॅक्टली काय सांगू शकता आध्यात्मिकरित्या? त्याच्या अध्यात्मात असं काही मिनिंग नाहीये, हे रेग्युलर लाईफ मधलं आहे. ज्यावेळेस एखादा हम्म, जीव जन्म घेतो तो मुक्त असतो. आईच्या उदरातून तो बाहेर आला म्हणजे मुक्त झाला. आणि हम्म, सर्टन एज पर्यंत, 12 महिने किंवा 18 महिने, 1-1.5 वर्षापर्यंत ज्याला समजत नाही तोपर्यंत तो त्याच्या जगात असतो. पाहिजे वेळेस रडतो, पाहिजे वेळेस हसतो, रडलं भूक लागली की रडून खायला घेतो, काहीशी इश्यू असते, हम्म, सगळं हम्म, स्वतःच्या मनात सगळं चालू असतं. कुठतरी वर राईट. बघतो, हसत असतो. तो मुक्त आहे. हम्म, हम्म, जसा तो त्याचं एज वाढत जातं तसं आपण त्याला काय सांगतो, मग तुझं नाव हे, मग तू पहिलीत गेलेला आहेस, मग शेजारच्याने हे केलंय, आपण असे लोक आहेत, लोक हम्म, असे असतात, मग तुम्ही हे करायला पाहिजे. त्याच्यावर आपण काय करायला लागतो, आवरण घालायला लागतो, त्याला बंधनात टाकायला लागतो. ओके. हम्म, हम्म, तुझं घर हम्म, हे, तू असं करायला पाहिजे, तू असं करायला पाहिजे, हे बंधन टाकायला लागतो आपण. हम्म, 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 बंधन पाहिजेत पण ते कसे, कंपल्सरी बंधन नको आहेत की तू त्या मुलानं 60% मिळवले म्हणजे 65 घ्यायला पाहिजेत, हे बंधन नाही पाहिजे. तू अभ्यास करत जा पाहिजे तसं, जसं गुरु हम्म, सिस्टीम मध्ये होतं. सगळे विषय येत होते पण एका विषयात तो पारंगत करत होते गुरु त्याला. तसं ओके. तर काय होतं, बंधन टाकतो टाकतो टाकतो, मग अशी स्टेज येते, मग त्याच त्याला काय सांगतो आपण, आता तू मोक्षाच्या मार्गाला जा. आधी तो मुक्त होता, त्याला हम्म, आपण पिंजऱ्यात टाकलं आणि नंतर म्हणतो तो मुक्त व्हायला बघतो. राईट. आधीच मुक्त आहे ना तो. हम्म, 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 मुक्त ह्याचा अर्थ समाजानं घालून दिले बंधन प्रोटोकॉल ते तोडणार नाहीये, हे आपल्याला बघणं हम्म, आवश्यक आहे. रस्त्याने चाललं तर हम्म, मी मुक्त आहे म्हणजे तुम्ही रेड सिग्नल चालता असं नाही, मराल तुम्ही. जे राईट. सोशल नॉर्म्स आहेत ते तर पाळायचेच आपल्याला. सिग्नलला रेड आहे हम्म, म्हणून थांबायचं थांबायचंय. जे आपल्याला करायचं नाही ते करायचं नाहीये, कारण ते आपल्याला हम्म, रेग्युलर लाईफमध्ये एक्सटर्नल जीवनामध्ये फॉलो करणं आवश्यक आहे, नाहीतर लोक आपल्या वेडे म्हणतील. राईट. आता मुक्त जो असतो त्याने अंगावर कपडे घातलेत की नाही त्याला भान नसतं. जसं हिमालयातले योगी आहेत, तोच एखादा माणूस हम्म, आता रस्त्यानं चाललं मुंबई पुण्याच्या रस्त्यानं, त्याला काय म्हणतो, अरे वेडा आहे हा. राईट. म्हणजे सामाजिक भान ठेवून, समाजाचे नियम हम्म, पाळून जसं आपल्याला हम्म, वागता येतं आपल्या पद्धतीनं, मुक्त पद्धतीनं, ती मुक्ती आहे. आणि आधी आपण मुक्त ओके. आहोत. मी शाळेत चाललोय, हम्म, मला मार्च मध्ये एक्झाम आहे, मला ती एक्झाम द्यायची आहे. हम्म, मी मुक्त राईट. एक्झाम देणार नाही असं होणार आहे का? आणि पुढे सरकणार नाही तू. नाही. तुझ्या शरीरासाठी जी बरोबर. खाण्यापिण्यासाठी लागण्याची व्यवस्था आहे, नोकरी धंदा बिझनेस जे काही करायचं आहे, जे ज्ञानार्जन हम्म, करायचं ते कमवण्यासाठीचं, ते तुला इथूनच येणार आहे. पण राईट. त्याच्यात मुक्तीचा अर्थ काय होतो, कोणत्याच गोष्टीत अटॅच न राहता ते काम करणे. ओके. समजा मी ती नोकरी करतोय, तर नोकरीमध्ये हम्म, 24/7 नोकरी नाही. माझा वेळ किती विकलेला मी, 8 तासाचा वेळ विकलेला मी. 8 तासात हम्म, करता पैसे मिळतात, मी 8च तास देईल, 24 तास नाही ओके. देणार.
ते अलिप्त हम्म, राहणं हे खूप महत्वाचं आहे. रिलेशनशिप आहे. प्रत्येक वेळेस रिलेशनशिप आवश्यक आहे का? येस. पण कधी? ज्यावेळेस तिथं पाहिजे त्यावेळेस. 24/7 बायकोला फोन केला, हे खाल्ले, ते खाल्ले, ते खाल्ले, अपडेट द्यायला लागले, ते नाही, ते बंधन आहे. ओके. तो तेवढा शहाणा, ती तेवढी शहाणी आहे. घरी जेवण नाही, डब्बा नाही बोलतो, बाहेर खाऊ शकते. विचारायची हम्म, गरज हम्म. नाही आपल्याला. एकदा लेकरू मोठं झालं की आई वडील काय करतात? सोडतात. पण तुला जसं बाहेर जेवायचं पैसे तर जेवण कर. नवऱ्याला राईट. आज डब्बा दिला नाहीये म्हणून नवरा उपाशी राहणार हे कधीच होणार नाही. बरोबर. तिथं बाहेर खाईल. तुम्हाला हम्म. विचारायची गरज नाहीये. लेकरू 10वीला गेलं, बाबा हे तुला 50 रुपये दिलेत, आज काही घरी डबा नाहीये, तुला बाहेर काही खायचं तर खाऊन घेतो. आणि तुम्ही नाही म्हणलं तर तो खाणार आहे. बरोबर. तुम्हाला फक्त एवढं बघायला पाहिजे कुठं चुकीचं तो खात नाहीये, चुकीच्या मार्गाला जात नाहीये. जेणेकरून राईट. जे मिळवायला पाहिजे जगामधलं ज्ञान किंवा सोशल नॉर्म्स ते फॉलो व्हायला पण ते आवश्यक आहे. हम्म, हम्म. बाकी तुम्हाला त्याच्यात पडायचं नाही दररोज. अरे कुठेस तू? काय केलेस? ठीक आहे, गेलाय वापस येईल, नाही आला तर मेलाय, फिनिश. हा. एक तर तो गेलाय. बाबा एखादा व्यक्ती आज आपल्याकडून गेलेला आहे, त्यानं फोन नाही केला. हम्म. फोन करू, कुठं पोहोचला, काय पोहोचला, काय पोहोच. त्यानं स्वतःहून फोन करेल, मी पोहोचलेलो आहे, नाही पोहोचला, संध्याकाळी वापस येणार आहे. आज नाही आल्या उद्या येईल, उद्या नाही आलं परवा येईल, नाही आलं तर जाईल. म्हणजे ज्या राईट. लेवलची तुम्ही त्यावेळेस तुम्ही डिटॅचमेंट ठेवता, त्यावेळेस तुम्ही पुढे सरकू हम्म, शकता. हम्म. नाहीतर 24/7 कुठे, काय करतोय, कोणाशी बोलतोय, काय करतोय, नो. ती मोकळीक ओके. तुम्हालाही मोकळीक पाहिजे आणि समोरच्यालाही हम्म, पाहिजे. नाही तर आजकाल रिलेशनशिप मधलं काय झाले ते दोन काय म्हणतात प्यार के पंछी जे आहे. हम्म. सतत मी एवढे जेवलो, हे केलं, मी आता इकडे चाललो, मी तिकडे चाललो, मी पेट्रोल टाकलं, मी काय फोनच केला, फोनचं रिचार्ज, अरे काय लावलंय ते आणि बंद. त्याला केअर म्हणून अशी नाव दिलेलं आहे समाजाने, असं बघायला गेलं तर कसली नाव केअर आहे, दिली? ते प्रेम आहे. केअर करतो, केअर बिर काही करत नाही, तुम्ही बंधनात टाकताय. राईट. ते बंधन नकोय. हे ज्यावेळेस आपल्याला समजायला लागतं त्यापासून बंधनातून बाहेर पडतो. आणि ते समजण्याकरता काय, आधी आपल्यावर काम करणं आवश्यक आहे. मी बंधनातून कसं बाहेर पडू शकेल? त्याच्याकरता फर्स्ट थिंग येते जेवण. बेसिक चीज काय? जेवणाची. जेवण सकाळी बाबा ब्रेकफास्ट मला सकाळी 7ला लागतो, दुपारी 1ला लंच लागतं, लंच. 7:30-8ला मी डिनर करते नाही. ज्यावेळेस भूक लागेल त्यावेळेस खा. शरीर मागतं ना ओके. तुम्हाला. राईट. भूक नाहीये त्यास तुम्ही टाकायला लागला तर शरीर पचन करणारच नाही ना, आधीच पचलेलं नाहीये त्याला. ज्यावेळेस तो म्हणेल भूक बरोबर. लागली, रात्री 2ला लागू द्या. बाळा कसं करत, रात्री 2ला भूक लागली, रडतं, आपण त्याला दूध देतो, झोपी जातं ते. आणि सकाळी समजा भूक नसेल, तुम्ही त्याला पाजवायचा प्रयत्न केला दूध वगैरे, तर तोंडातून बाहेर काढतं. बाहेर ते काढतात, पाणी पण बरोबर. पित नाही, फुरके मारून बाहेर काढतं ते. ती लेवल पाहिजे हम्म. आपली, मुक्तीची लेवल ती आहे. ओके. हा, डेफिनेटली मी पुन्हा ते सांगतो की सोशल नॉर्म्स पाळणं आवश्यक आहे. सगळं ठीक आहे आणि ते पाळायचेत आपल्याला. पण आपल्या हम्म. किती मुक्त होतं ते आपल्यापासून ट्रायल चालू करायची. आणि जसं ओके. त्यात सक्सेस होतो, आपण हम्म. नक्कीच सक्सेस होणार. समजा मी आता दररोज नेहरू कुर्ता न हे घालतोय, पायजमा घालतोय, मला हम्म. चेंज करायचं, उद्या मी सूट घालून जाईल. नाही मी फक्त हेच घालणार आहे, नका ना, चेंज करून बघा ना थोडा. जे रुटीन आहे हम्म. त्यातून बाहेर हम्म. पडायचे, ते मुक्त व्हायचे. ओके, म्हणजे रोबोटिक, असं बघायला गेलं तर रोबोटिक नाही वागायचं आहे तुम्हाला. रोबोटिक पण नाही, मोनोटोनस पण नाही. ओके. मोनोटोनस म्हणजे काय, सकाळी 9ला ऑफिस जायचे, जेवण करायचे, बाहेर घरी यायचे, जेवण करायचे, झोपी जायचे, सकाळी उठायचे, तेच झोपेसाठी. करायचे, हम्म. पुन्हा तेच तेच करायचे. फॉलो. थोडं ओके. त्यात बाहेर पडायचे. आज हम्म. आज मला घरी जेवण करायची इच्छा नाही, मला पिझ्झा खायचा आहे. खा पिझ्झा खा. हम्म. हम्म. इच्छा काय झाली? पिझ्झा खायची इच्छा झाली. खा पिझ्झा. कारण तुमच्या बॉडीत ओके. कुठेतरी तो चेंज पाहिजे की प्रत्येक गोष्ट बॉडीने ऍक्सेप्ट केली हम्म. पाहिजे. मी दररोज घरचं हम्म. जेवण करेल आणि उद्या समजा मिळालंच नाही, काय करणार, उपाशी राहणार का? असे बरेच लोक नाही. ते म्हणतात की आम्ही घरचंच जेवण करतो फक्त, बाहेरचं आम्हाला काहीच चालत हम्म. नाही. बॉडी ती ऍक्सेप्ट करत नाही. कुठे बाहेर गेले तर त्यांना त्रास होत होतो. हम्म. तुमच्या बॉडीला प्रत्येक गोष्टीची सवय पाहिजे, ते वेगवेगळ्या गोष्टींची, दररोज ते मोनोटोनस नाही पाहिजे. ओके.
इंटेन्शनली ते तोडा, म्हणजे मुक्त व्हाल तुम्ही. अच्छा. आज ओके. चहा साखर टाकली, भरपूर टाकून बघा एकदा, बॉडी कशी हम्म. करेल, कशी रिॲक्ट करेल. एकदा टाकूच नका. हम्म. एकदा काळा चहा प्या, ओके. दुसऱ्या दुधात टाकून हम्म. प्या. असे वेगवेगळे हम्म. ट्रान्झॅक्शन करत राहतो, बॉडीला कळणार नाही की आपण काय करतो, म्हणजे ते मुक्त व्हायला लागेल. त्या ओ. ओके. बंधनातून, त्या रुटीनमधून मुक्त होईल. हम्म. आणि तसं श्वासांचे कंट्रोलमध्ये, मी कंट्रोल श्वास करते, ठीक आहे. एका हम्म. मिनिटाची श्वास म्हणजे 10 होतात, नाही तर 2च घेईल, 4 घेईल, 5 घेईल. म्हणजे ओके. बॉडी त्याचं त्याला मॅनेज करायला चालू करू दे. वर्स कंडिशन मध्ये बॉडी काय करू शकते, बॉडी करेल. अच्छा. बॉडी इज अ डिव्हाइन इन्स्ट्रुमेंट. त्याच्यात तो बसलेला हम्म. तो सगळं मॅनेज करेलच ना. म्हणजे तुम्हाला राईट. मुक्त करण्याकरता ज्या काही गोष्टी लागतात त्या सगळ्या तो करेल. ओके. आता असं लोकांची अडिक्शन काय, फोन वाजला, मेसेज दिसला, अरे का कोणता मेसेज आहे, ठीक आहे मेसेज, इट्स ओके, नंतर बघू. हम्म. कॉल आला, इम्पॉर्टंट नाही, ठीक आहे नंतर बघू कोणाचा आहे ते. काही इमर्जन्सी राईट. असेल तर सेकंड टाइम कॉल करेल तो, नसेल इट्स ओके. आपण जसं हम्म. मला वाटेल तसं मी करेल कॉल. नाही तर लोक मोबाईल घेऊन असं आला की रे बघा ते काय आहे ते. म्हणजे तुम्ही ऑल हो. टाइम अवेलेबल आहेत का तुम्ही? तेवढं तुम्हाला फ्री वेळ आहे का? तुमच्याकरता वेळच नाही का? तुम्ही बांधून घेतलं का लोकांकरता? नाही. नाही. सर, खूप छान इन्फॉर्मेशन सांगितली. म्हणजे असं बघायला गेलं तुमच्या बरोबर डिस्कशन केल्यानंतर असं वाटायला लागलं की आत्मज्ञान आणि आत्मसाक्षात्कार मिळवणं हे काय कठीण